शेतकरी मित्रांनो नमस्कार. एम एच जुनन पॅटर्नमध्ये आपले स्वागत करतो. हा प्लॉट पाहताय तुम्ही 5 एकरचा प्लॉट आहे आणि या प्लॉटचं वैशिष्ट्य म्हणजे काय की पूर्ण वस्तात किट जे एम एच जुनन पॅटर्नचा आहे आपला त्या किटचा पूर्णपणे वापर केलेला आहे. त्याचा रिझल्ट तर तुम्हाला दिसणारच आहे, पण वैशिष्ट्य त्यापेक्षा खास आहेत की ह्या दादांनी हा प्लॉट तयार केलेला आहे आणि दादा IT मध्ये काम करतात आणि संडे फार्मर आहेत. तर दादा तुम्हाला आलेला अनुभव थोडक्यात शेअर करा आमच्याशी. ॲक्च्युली काम करायला म्हणजे आवड पण आहे आणि मजा येते आणि जे रिझल्ट दिसत आहेत जे शेड्यूल फॉलो करतो आपण बोरगाव इंडस्ट्रीने दिलेलं तर त्याप्रमाणे म्हणजे काही आउटपुट जे आहे ते डेफिनेटली जास्तच मिळणार आहे. ओके. रिझल्ट चांगले आलेले आहेत तुम्हाला. हो. एम एच जुननचं किट सगळ्या क्षेत्राला तुम्ही वापरलेलं आहे. हो, सगळ्या क्षेत्राला वापरतोय. ओके ओके ओके. आणि ते फार्म राईस पण वापरतोय फार्म राईस पण वापरलेला आहे. फर्टिलायझर 1 kg पर एकर असं त्यांनी दिलेलं आहे. बरोबर. सपोर्ट डोस बरोबर. हां, फार्म राईस आणि आतापर्यंत 2 फवारण्या झाल्या त्याच्या वस्तात किट. बरोबर. म्हणजे अजून एक फवारणी बाकी आहे. अजून एक फवारणी म्हणजे अजून खूप चांगला रिझल्ट यापेक्षा येणार आहे तुम्हाला. 10-12 दिवसांनी दुसरी फवारणी आता प्लॅन करतोय. ओके. इतर शेतकऱ्यांना काय सांगशील तुम्ही दादा? मी म्हणेल किंवा MH09ला तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि एकदा फवारल्यानंतर 4 ते 5 दिवसांनी रिझल्ट बघा तुम्ही. म्हणजे गावी जा, हां, बाहेरच्या गावी जा आणि 4 दिवसांनी परत येऊन तुमचं शेत बघा. म्हणजे लक्षात येईल तुमच्या. लक्षात येईल की फरक किती आहे. धन्यवाद दादा. शेतकरी मित्रांनो असेच खूप सारे शेतकरी एम एच जुनन पॅटर्न आपला वापरले आहेत, रिझल्ट बघितले आहेत. तुम्ही एकदा ट्राय करा, तुम्हालाही अतिशय सुंदर असे रिझल्ट येतील. फुटवा बघू शकता तुम्ही, जे आपण सांगत असतो की पर एका रोपाला आपल्याला 7 ते 8 फुटवे पाहिजे. त्या फुटव्याचा जोम चांगला पाहिजे, त्याची क्वालिटी चांगली पाहिजे. 2 फवारणीमध्ये पानाची रुंदी बघू शकतो आपण, पानाची उंची बघू शकतो, पानं मान टाकलेले आहेत, याचा अर्थ त्याचं न्यूट्रिशन बॅलन्स खूप चांगला आहे. अशा प्रकारे पूर्ण चांगलं नियोजन तुमचं होऊ शकतं. एकदा ट्राय करून बघा, खूप चांगले रिझल्ट तुम्हाला येणार.